दरवेळी आहे ह्या लोकांचं. मीटिंग संपली की मग ह्यांची वाट बघा, सगळा टायमिंग संपला की मग हे लोक येणार, तसे तर येणारच नाही. किती दिवस सांगितलं आहे की पॅरेंट टीचर मीटिंग आहे, पण हां सगळं झाल्यावर मग येणार हे लोक पण, आणि ह्यांची आम्ही वाट बघायची कशाला काय माहिती. अरे वा, बरेच लवकर आलात तुम्ही तर. या या बसा ना. आणि गोंडी एवढ्या लवकर कशाला आली बाळ? थोडा उशिरा यायचं ना. ये बस. नमस्कार. नमस्कार. हां तुम्ही आहे ना गोंडीची आई. हां. पूर्ण तर पॅरेंट टीचर मीटिंग झाल्यानंतर 24 तासांनी बरोबर तुम्ही आलेत है ना. आम्ही तर इथं उपट रिकम टेकडेच बसलेलो आहे नाही का. बसा ना आता, बसा बसा. बसते ना. हां आम्ही तर काही इथं रिकम टेकडेच आहे नाही का, तुमची वाट बघत बसायला कधी येतात, आणि मग तुम्ही पाहुण्यांसारखं येणार आणि बसणार आणि तुम्हाला सांगायचं आम्ही सगळं. आओ मला माहीतच नाही ना, ह्या गोंडीने मला सांगितलंच नाही पीटीएम बद्दल. आणि हे शाळेवाले काय आम्हाला सोडत नाही, आणि ते प्रिन्सिपल सर बसवले त्यांनी पेपर चेक करायला. आणि बाई ह्यांची अक्षर विचारू नका, असले घाणेरडे अक्षर काढतात ना हे पोरं, आणि स्पेशली ही गोंडी. काय अक्षर काढत असती काय माहिती. हिच्यामुळे मला चष्मा लागलाय बघा. एवढं चांगलं दिसणार तोंड, त्याच्यावर बिंगाचा चष्मा कसं दिसतं ते तुम्ही सांगा बरं. जाऊ दे आता, माफ करा या वेळेसला. आता काय करू मी तरी. तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या पोरीला समजून ठेवा. जर का माझा नंबर अजून वाढला ना, माझं तर अजून लग्न पण नाही. जाऊ दे, मी माफी मागते आता तिच्यावरची. बरं तुमचं झालं असेल तर आपण चालू करूया का मीटिंग. कारण इथं तुम्हाला 100 वेळा ईमेल लिहायचे, गोंडीकडून मेसेज पाठवायचे. ते प्रिन्सिपल सरांकडे गेलं पार हा मॅटर की तुम्ही शाळेत येत नाही. किती वेळा त्या प्रिन्सिपल सरांना सुद्धा सांगितलं की त्यांना पत्र लिहा. त्याच्यानंतर तुम्ही आज उगवलेत. आओ किती दिवसांनी भेट होती नाही का आपली. आओ ते स्टेटस ठेवण्यातच माझा वेळ जातो. आओ राहू द्या तुम्ही. मी तुम्हाला काय सांगतेय, तुम्हाला किती वेळा पॅरेंट्स ग्रुपमध्ये सुद्धा ऍड केलेले, त्याच्यात सुद्धा किती वेळा आम्ही मेसेज टाकतो. तेव्हा तुमचं लक्ष कुठं जातं. मेसेज मला भेटतच नाही तुमचे मेसेज. तुमचे व्हॉट्सअपचे स्टेटस तर असतात ना रोज. तुम्ही तर फुल तुमचे स्टेटस दिसत असतात, आणि लईच खतरनाक स्टेटस असतात बरं का तुमचे. मग तसं एक व्हॉट्सअपचा तुमचा ग्रुप मेसेज बघायचा की आज मीटिंग आहे म्हणून, यायचं ना. कुठं टाकतात तेव्हा तुम्ही मेसेज. आणि तुम्ही लास्ट टाइम मला रिमूव्ह केला ना ग्रुप मधनं. ओ माय गॉड, तो तुमचा नंबर होता का. आओ ते किती विचार करून मी स्टेटस टाकत असते. आओ एवढे घाणेडे मेसेज येत होते त्याच्यावरून, की एवढे घाणेडे जोक्स येत होते. आता ह्या बारक्या पोरांच्या बाकीच्या पॅरेंट्सला काय वाटेल, म्हणून मी रिमूव्ह केला होता तो नंबर. मला काय माहिती आता तो तुमचा नंबर आहे म्हणून. हा का. आणि कधी केला होता तसा मेसेज. मला तर एवढं इंग्लिश पण टाईप करता येत नाही ना, मी तर मराठीतून करत असते. मग सांगायचं ना तसं, परत मेसेज करायचा की मी गोंडीची मम्मी आहे, मला का रिमूव्ह केला म्हणून. पॅरेंट्सचा ग्रुप होता ना तो. आओ मला वाटलं तुम्हाला छोलेची भाजी नाही आवडली म्हणून तुम्ही रिमूव्ह केलं मला ग्रुप मधनं. काय होतं मी छोले करते ते सारखे. मीटिंग करायची की नाही आपल्याला. पीटीएमला झालं. हा सुरुवात. हा गोंडी तर काय माझं तोंड बघती. सांग ना तुझ्या मम्मीला तुझे पराठे. आणि मला एक प्रश्न होता, काय हो तो फोन तुमचा आहे का गोंडीचा आहे नक्की. हा माझाच मोबाईल आहे तो, गोंडीचा नाही काय तवा. कारण त्याच्यावर ना मला मेसेज येतात की हॅलो मॅडम असं झालं तसं झालं. मी तुम्हाला रिप्लाय करते तर त्याच्या कोणी रिप्लायच करत नाही. आता पाठीमागच्या वीकमध्ये मी तुम्हाला मेसेज केला होता की काय हो पीटीएम आहे यायचं बरं का सगळ्यांनी, आम्ही असं आमंत्रण देतो सगळ्यांना, आणि तुम्ही आम्हाला काय म्हणता ओ आय एम बिझी म्हणून. हे काय पद्धत आहे. म्हणजे तुमच्या पोराची तुम्हाला काय काळजी आहे का नाही. ती गोंडी काय करते काय नाही ते बघायला नको तुम्ही लोकांनी. शाळेत येऊन तिचे काय गुन्हा असतात. मी तर मराठीतून करत असते, मी कधी म्हणन आय एम बिझी म्हणून. बरं झालं हा विषय निघाला. आता इथून सुरुवात करते. बाई ही पोरगी एवढी डांबरट आहे का बस रे बस. काव माझ्या पोरीला डांबरट कशाला म्हणताय, काय केलं तिने असं. त्या दिवशी त्या मॅथच्या टीचरच्या पिरियडमध्ये काय केले असेल ह्या पोरीने. काय एवढा घाणेरडा जोक मारला त्या बाईच्या वर का बस रे बस. ती बाई हिला बघितलं की थर थर थर.
आणि त्या दिवसापासून त्या बाईने मला सांगितलं की ती हे खायला लागली डिप्रेशनच्या गोळ्या. म्हणजे विचार करा काय लेवलवर असेल. आता मी त्यांच्या क्लासमध्ये गेले होते ह्या गोंडीच्या त्यांचा, आणि त्यांच्या सगळ्या स्टुडंट्सला विचारलं की नक्की काय झालं होतं, काय त्या टीचरला असं तुम्ही केलं, पण एक पण जण सांगत नाही. एवढे त्या गोंडीला घाबरतात सगळे क्लासमधले टीचर लोक. म्हणजे काय तुम्ही विचार करा बरं काय करत असेल ही पोरगी क्लासमध्ये, आणि तुम्ही आत्ताशी आले एवढं बोलवून पण. आणि तिचा स्वभाव असा आहे ना की विचारू नका, सगळ्यांसोबत अशी गोड 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 बोलणार की बापरे मी तर लय तुमचीच आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यांना ब्लॅकमेल करते. लय माझ्या कानावर आलंय आता तिच्याबद्दल बरं का, मी तुम्हाला सांगते. अभी तो सिर्फ शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कल वापस आना। बाय।